अरे शेठ, माका काय विचारतास? त्या पैशांबद्दल तुम्ही आता विचारला तेव्हा माका कळला. माका काय माहित किती होते, खय ठेवले होते ते? कारण ह्यात तुमका आणि दादा कोतांकाच माहित होता. त्यांका सोडून माका कित्याक विचारतास? तुमका माझ्या ढकलूचा काय? त्यापेक्षा दादा कोतांकाच विचारा काय ता. ह्या बारा तुमचा आधी चुका तुम्ही करायचा आणि मग त्याचा खापर आमच्यावर फोडायचा. नंदू, उगाच पराचो कावळो करू नकोस. तुका फक्त विचारला, तू चोरी केलीस असं म्हटला काय? काय भरोसा? आता तुमका मी गावलंय, दुसरा कोण असता तर? ता काय नाही, पोलिसांका बोलवा आणि घ्या झडती. हा, पण सरसकट सगळ्यांची झडती घ्यायची, फक्त माझ्या एकट्याची नाही. अरे बाबा नंदू, आधी शोधूया ना. आधीच पोलीस कशा गोयत? आधी आपण शोधूया. शांभव, पोलिसांका बोलवा. प्रश्न 50,000 नाही हा, प्रश्न चोरी झाल्याचा हा. इतके दिवस गोदामातले काजू गायब होत होते, त्याचा अजून छडा लागलेला नाही, त्यातून आता ही चोरी. शांभव, माझा ऐका, याचा काय तो सोक्षमोक्ष लागून जाऊ. पोलिसांका बोलूया. शांभव, मी पोलिसांका बोलवून घेते. दादा दादा शांभाऊ, जे काय असेल ना ते होऊन जाऊ दे. नाही, पण असं झालाच कसा? या असं होणं चांगलं नाही. आई आई तू शांत हो. हे बघ, काही होणार नाहीये. हा, काही होणार नाही. मावशी, हे बघ, तो धागा ना मजबूत नसेल म्हणून तसं झालं असेल. तू तू प्लीज काळजी नको ना करू. काळजी कशी नको करू ओवी? यापूर्वी असं कधीच घडलं नव्हता. अरे 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 अरे, दुसऱ्यांचा वाईट केला ना की असाच होता. कळलं काय मंजू? हा? देव ना सगळं बघत असता. काय आहे ना, सगळा इकडेच करायचा आणि सगळा इकडेच भोगायचा. आली ताई, तू निदान 4 लोकांमध्ये तरी नका बोलू ना असं काही. लोक चांगलं नाही बोलत आहेत आपल्याबद्दल. नका करू हे सगळं, नका बोलू उगाच. बोलणार मी बोलणार ना. माका कोणाची भीती नाही हा. आणि मी बोलले नाही ना तरी तर होणारच. दिसला ना जा काय झाला ता. आमच्याशी स्वार्थीपणा करणाऱ्यांका ना देवानेच ताकीद दिली की बाबा आता ना स्वार्थीपणा बस झाला. हय घेऊन जायची आई संपत्ती. अरे वा चारू, मला फक्त उमाच्या पूजेचा फियास्को व्हायला हवा होता, पण लालीने सुरू केलेला हा वाद बोनस आहे म्हणायचा. आई बघ, लालियात त्याच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. हे बघ, मी ना दुसरा गुंडा आणलाय. तू एक काम कर, तू त्याने कर. हा, बरोबर बोलतस निशी. अगो, हिच्या तोंडात कोण आवर घालू शकत नाही. आणि हिच्यामुळे आपला तोंड किती खराब करून घ्यायचा. तुम्ही किती काय पण बोललात ना तरी मी चुकीचा नाही ठरता. कसा उमा समजला? अगो, तो सूद गुंडो अखंड नसत, नाहीतर तो धागो पक्को नसतलो. त्यात अपशकून वगैरे काय नसता, समजला? आणि हो बघ, माझ्याकडे एक अधिक सूद गुंडो हा, तो तू घे. आणि या वडाक सूद गुंडाळ. आणि याक लक्षात ठेव, सगळे पुन्हा पहिल्यापासून 7 फेरे मार. अजिबात काळजी करू नकोस. योगे अगो, तू आणि दादान इतक्या लोकांचा भला केलास, इतक्या लोकांचे संसार तुम्ही सावरले असास, काय वाईट होचा नाही. बोला शामराव, आता काय करायचं? तुम्ही जडती घ्यायला बोलावलो, आम्ही आलो. आणि हे पैसे दादा कोतांच्या घरीच सापडले. आता तुम्ही जे म्हणाल ते करू आम्ही. हे बघा साहेब, मला यात कुठचीच तक्रार करूची नाही. वा रे वा,
ह्या बघा काय ता आमच्या माणसाकडे सापडलं म्हणून केस रपातापा करूची आहे का माका सांगा ह्यो भेदभाव किती आहेत कोतांकडे पैसे सापडले म्हणून ह्यात जर आमच्यापैकी कोणाकडे सापडले असते तर आमका किती वर्षासाठी जेलमध्ये टाकला असतात पोलीस केस करायची नसेल तर नका करू पण पंचांका बोलवा आणि न्याय निवाडो करा हे बघ नंदू मी तुका सांगता भाऊ शांत हो. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या पोलिसांच्या ताब्यात द्या नाही तर पंचांना बोलवा पण मी सांगतोय हे पैसे कुठून आले मला खरंच माहित नाही माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे हो दादा चुकान काहीतरी भरत असताना हे पुणका तुमच्याकडे इला असाल या सगळ्यात तुम्ही किती स्वतः गोवतात तुम्ही कशा एवढा मोठा बालन स्वतःवर घेतास तरीही श्यामभाऊ तुम्ही पंचांना बोलवा आणि मी निर्दोष आहे हे माझा देव सिद्ध करेल